टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, in the last two parts of this chapter, we have learned the story of Stag. Now, in this third part, we are going to see the second story from this chapter. So, let's start. Second, the dog in the manger. Manger म्हणजे गोट्यातील गवाणी. Once a dog was looking for a nice and comfortable place to lie down. एक दिवशी काय होतं, त्या एक जो कुत्रा असतो तो आपल्यासाठी एक छानशी आणि कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक जागा जो आहे तो शोधत असतो, लाई डाऊन म्हणजे झोपण्यासाठी, थोडंसं आराम करण्यासाठी. ही केम टू द मॅन्जर ऑफ ॲन ऑक्स अँड जम्प ऑन टू द हे टू रेस्ट. आणि मग तो त्या शोधात असताना एका मॅन्जरजवळ येतो अँड जम्प ऑन टू द हे टू रेस्ट. आणि तिथे असलेल्या जे हे म्हणजे काय तर सुकं गवत जे ठेवलेलं असतं त्याच्यावरती तो झोपतो. इट वॉज इन व्हेरी हॉट आफ्टरनून. आफ्टर अ वाईल द ऑक्स रिटर्न. ती एक फार हॉट आफ्टरनून म्हणजे दुपार, फार ऊन पडलेलं असतं, दुपारची वेळ असते. आफ्टर अ वाईल द ऑक्स रिटर्न. आणि थोड्या वेळाने काय होतं, तो ऑक्स म्हणजे बैल जो आहे तो तिथे येतो. ही हॅड वर्क हार्ड इन द हॉट सन अँड वॉज नाव क्वाईट हंग्री. आता बैलाने जे आहे शेतात काम केलेलं असतं, जसं तुम्ही इथे वाचताय. आफ्टर अ वाईल द ऑक्स रिटर्न फ्रॉम द फील्ड. फील्ड म्हणजे काय तर शेतात जाऊन त्यांनी काम केलेलं असतं आणि त्यामुळे तो खूप थकलेला असतो, कारण एकतर ऊन असतं, उन्हात काम केलेलं असतं, त्यामुळे खूप परिश्रम केल्यामुळे त्याला भूक पण लागलेली असते, म्हणून तो पुन्हा तिथे येतो. ही स्टूड इन हिज स्टॉल अँड वॉज प्लॅनिंग टू ईट द हे दॅट वॉज पुट इन द मॅन्जर फॉर हिम. आणि तो आपला स्टॉल म्हणजे काय तर जिथे बैलांना ठेवलेलं असतं ती जागा, तर तिथे तो येतो. त्याने विचार केलेला असतो, प्लॅन केलेलं असतं की आता तो थकला आहे, त्याला भूक लागली आहे, तर तो आपल्या स्टॉलमध्ये जाऊन काय करेल तर हे जे गवत आहे ठेवलेलं ते खाईल. हावेवर वेन ही रीच फॉर द हे द डॉग सॉ हिम. आणि जसा तो आपल्या जागेवर पोहोचतो तेव्हा तिथे त्याला कुत्रा जो आहे तो बघतो. स्टँडिंग इन द मॅन्जर ही बिगन टू बार्क लाऊडली ॲट डॉग्स. आणि मग तो कुत्रा काय करतो, मॅन्जरमध्ये त्या गोठ्यामध्ये त्या बैलाला बघितल्यानंतर तो त्याच्यावर भुंकू लागतो जोरजोरात. बार्क मीन्स भुंकणे. इच टाईम दॅट द ऑक्स केम नियर द हे द डॉग स्नाल बार्क अँड स्नॅप ॲट दी ऑक्स. जितके वेळा तो बैल जो आहे तो प्रयत्न करतो गवताच्या जवळ जाऊन ते खाण्याचा, तितके वेळा जो आहे तो कुत्रा जो आहे त्याच्यावरती भुंकतो, त्याच्यावर आवाज करतो. स्नाल करणे म्हणजे जसं कुत्रे एखाद्याला जवळ येऊ नको म्हणून कशी एक हिंट देत असतात, त्याला स्नाल असं म्हणतात. ही वुड नॉट अलाव द ऑक्स टू ईट हिज हे. आणि तो बैलाला जे आहे त्याचं गवत जे आहे ते खाऊच देत नसतो. ऑक्सन आर जनरली पीस लविंग अँड पेशंट ॲनिमल्स. बैल जे असतात ते जनरली कसे असतात, खूप शांत स्वभावाचे, पीस लविंग ॲनिमल म्हणून त्यांना ओळखलं जातं. बट फायनली द ऑक्स गॉट अपसेट अँड स्पोक फर्मली. पण आता बराच वेळ प्रयत्न करूनही, त्याला भूक लागलेली असते आणि बराच वेळ प्रयत्न करूनही हा कुत्रा जो आहे त्याला जवळ जाऊ देत नसतो गवताच्या, आणि म्हणून तो थोडासा अपसेट होतो, रागवतो. आणि मग तो ठरवतो की मी आता ह्याच्यासमोर बोलणार आहे, आणि मग तो फर्मली म्हणतो
डॉग, इफ यू वॉन्टेड टू शेअर माय डिनर विथ मी आय वुड नॉट माइंड इट. आणि मग तो कुत्र्याला म्हणतो की तुला जर माझा हा जो डिनर आहे तो माझ्यासोबत शेअर करायचा असेल तर माझी त्याच्यामध्ये काहीच हरकत नाही आहे. बट यू नीदर ईट द हे नॉर अलाव मी टू एन्जॉय इट. पण तू ना स्वतः ते गवत खातो आहेस, ना मला ते खाऊ देतो आहेस, ना मला ते एन्जॉय करू देतो आहेस. बरोबर ना? जेव्हा आपण थकलेलो असतो, खूप काम केलेलं असतं दिवसभर, आणि मग जेव्हा आपण रात्रीचं जेवण आपल्यासमोर बघतो तर आपल्याला ते खायचं असतं. बरोबर, आपल्याला त्याचा आस्वाद घ्यायचा असतो. तर म्हणून तो असं म्हणतो आहे की तू स्वतःही खात नाही आहेस आणि मलाही माझ्या जेवणाचा आस्वाद घेऊ देत नाही आहेस. इट इज ऑफ नो यूज टू यू. देन वाय डोंट यू लेट मी हॅव माय फेवरेट फूड. आणि मग तो त्याला म्हणतो की या गवताचा तुला काहीच उपयोग नाही आहे, मग तू मला का नाही खाऊ देत आहेस? माझं हे जे आवडतं जेवण आहे, माझं हे आवडतं मील आहे, ते तू मला का नाही खाऊ देत आहेस? डोंट बी रज अदर्स वॉट यू डोंट एन्जॉय युअर सेल्फ. आणि जे तू स्वतः एन्जॉय नाही करत आहेस ते मग तू दुसऱ्यांना खाण्यापासून पण रोखू नकोस, असं तो बैल त्याला म्हणतो. So I hope you understood the story. So now we'll see the hard word and meaning of the story. Stag, a male deer, as I told you earlier only. Spindly, very long and thin. Stately, grand. Brooding, thinking sadly for a long time. Hot on his trail, very close to him, about to catch him. Thicket, when many trees, bushes, etc. grow close together, they form thicket. Manger, long open box in a cattle shed. Cattle eat hay kept for them in the manger. Hay, cut and dried grass used as food for animals. Stall, part of a cattle shed or stable. Generally, each animal has one stall for itself. Grudge, be unwilling to give, be unhappy that someone is getting something. So we are going to stop here today. Thank you.